मालती शांत, साधी, सरळ, दिसायला सुंदर, मनाने खूप मोठी मुलगी. शिक्षणात ती खूपच हुशार होती. महाविद्यालयातून पदवी पूर्ण केल्यावर तिने एमकॉमला ॲडमिशन घेतले. एमकॉम झाल्यावर मालतीला एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली. पण तिच्या आयुष्यात अजून एक नवीन टप्पा येणार होता, तो म्हणजे लग्न. आईवडिलांनी आता तिच्या संसाराची स्वप्न रंगवायला सुरुवात केली होती. तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस जवळ आला होता. आज पहिल्यांदा मालतीला बघायला घरी पाहुणे येणार होते, म्हणून घरात सगळ्यांची एक वेगळीच गडबड सुरू असते. मालती मात्र तिच्याच विचारात हरवून जाते. मालती छान पिवळ्या कलरची पैठणी घालते, त्याला हिरवा बॉर्डर, त्यावर फक्त चैन घालते. तिला आरशात बघून खरंच वाटत नसते ती एवढी सुंदर दिसते. आई व काकी लगेच मालतीची नजर काढतात. निशा, किती गोड दिसते आपली मालती. आई, हो ना वहिनी. निशा, चल खाण्याचं बघू. दोघी निघून जातात. मालती एकटीच खिडकीत बघत बसते. संध्याकाळचे 5 वाजता पाहुणे घरी येतात. पूर्ण 8 जण येतात. मुलाचे आई वडील, भाऊ, काका काकी, त्यांची मुलगी, त्याचा मित्र आणि मुलगा. बाबा आत येतात. अनिता, लोक आलेत बरं, पाणी आणा. काकी पाणी घेऊन येते. काकी सगळ्यांना बघते. सगळे सुशिक्षित वाटतात. त्या थोडं हसतात. आतमध्ये येतात. सगळे गप्पा मारत बसतात. मुलगा काय करतो? घरी कोण कोण आहे? काकी पुन्हा पोहे आणते. सगळे पोहे खायला सुरुवात करतात. मुलाची नजर इकडे फिरत असते. मालतीचं हृदय घाबरून धडधड करू लागतं. आई चहा घेऊन मालतीला बाहेर पाठवते. मालती बाहेर येत असते. तिचे पैंजण वाजत असतात. मुलाचे लक्ष फक्त तिच्या येण्याकडे असते. ती येते. सगळे तिला पाहत असतात. मालती ट्रे खाली ठेवते. आधी मोठ्यांना चहा देते, नंतर त्याचे भाऊ बहीण मित्र, शेवटी त्याला चहा देते. दोघांची नजरानजर होते. तिची लाजून नजर खाली होते व ती आतमध्ये जाते. सगळे चहा पितात. पुन्हा तिला बाहेर बोलावतात. एक खुर्ची देऊन तिला बसायला सांगतात. मालती खुर्चीवर बसते. तिची नजर खालीच असते. तिची नजर मात्र तिच्यावरच असते. सगळे तिला थोडेफार प्रश्न विचारतात. मुलाचे बाबा बोलतात, दोघांनाही बोलू देऊ, शेवटी त्यांना सोबत राहायचंय ना. मालती, त्यांना तुझी रूम दाखव. ती आत जायला निघते. तोही तिच्या मागे येतो. ती खिडकीत उभी राहते. तो बेडवर बसतो. छान आहे रूम, तुमच्या नावासारखीच. माझं नाव सुमित, केमिकल इंजिनियर आहे. 5 वर्ष झाली कंपनीमध्ये आहे. तू सांग सुमित. मी एमकॉम केलं आहे. आताच एका कंपनीत अकाउंटंट म्हणून कामाला आहे. तुझी काय अपेक्षा आहेत सुमित? मालतीवरती पाहते. मला समजून घ्यावे. मला नोकरी करायला आवडेल. सुमित तिच्याकडेच पाहत असतो. पिवळ्या रंगात दिसणारी मालती त्याच्या मनात भरते. लांब सडक केस, गोऱ्या रंगाची रेखीव दिसणारी. मालतीला तो पाहत राहतो. सुमित तिच्या मोहक रूपात हरवून जातो. तेवढ्यात काकी दोघांना बोलवायला येतात. सुमित बाहेर येतो. एकदा मागे वळून बघतो तर मालती त्यालाच बघत असते. दोघे गालातल्या गालात हसतात. तो बाहेर येतो. थोडंसं बोलतात. सुमितचे बाबा निघतात. चला येतो आम्ही, कळवू तुम्हाला काय असेल ते. मालतीचे आई बाबा बाहेर येतात त्यांना सोडवायला. सुमित तिला शोधत असतो, पण ती दिसत नसते. सगळे गाडीत बसतात. त्याची नजर खिडकीत जाते. अचानक मालती तिथे उभी असते. तो छान हसून निघतो. चला बाई, सगळं कसं नीट पार पडलं. आई, हो ना वहिनी, खरंच. आणि मुलगा किती छान होता, नाही? तुम्हाला कसा वाटला? काकी, खरंच दादा गुणी वाटतो मला. जुळून आलं तर खरंच छान, सगळं छान वाटतंय मला. काका, अरे हो, सगळं छान आहे. आम्हाला दोघांनाही आवडला. पण एकदा मालतीला विचारू आणि त्यांचं काय होतंय बघू, तरच पुढे कळेल आपल्याला. बाबा, मालती, ए मालती, अगं बाहेर ये. आई, मालती बाहेर येते. तुला कसा वाटला सुमित? बाबा, मी कसं सांगणार. मालती, अगं आयुष्य तुला काढायचं आहे ना. तू बघितलं ना सुमितला, आवडलं का तुला? बाबा, मला आवडले आहेत. एवढेच बोलून ती आतमध्ये लाजून निघून जाते. सगळे हसायला लागतात. चला
आपल्याकडून होकार मिळाला. आई हसत उठते. चला स्वयंपाकाला लागते. दोघी किचनमध्ये जातात. इकडे सुमित गाडी चालवत असतो. सावित्री, तुला कशी वाटली मुलगी? मला तर सालच संस्कारी वाटली. तू सांग. बाबा, खरंच छान वाटली. पत्रिका पण जुळली आहे. तुमच्या मुलाला विचारा कशी वाटली. आई, दादा, तुला आवडली का? वाहिनी, सुमित काही बोलत नाही. आई, मालती मला आवडली. बाकी तुम्ही ठरवा. तुम्हाला कसं वाटतंय? सगळे खुश होतात. सुमित त्याच्या विचारात हरवून जातो. दुसऱ्या दिवशी सुमितचे बाबा फोन करतात. संतोष दाभाडे बोलतोय. हो हो, बोला ना. मालतीचे बाबा. अहो, आनंदाची बातमी आहे. सुमितला तुमची मालती पसंत पडली. सुमितचे बाबा. अरे वा, मालतीलाही पसंत आहेत. पुढे मालतीचे बाबा. पुढच्या आठवड्यात आम्ही येतो. पुढचं कसं काय ते ठरवू. सुमितचे बाबा. मालतीचे बाबाही बोलून फोन ठेवून देतात. दोन्ही घरातले खूप खुश असतात. दोन्ही घरातलं पहिलंच लग्न असतं. दुसऱ्या दिवशी मालती ऑफिसमध्ये येते. तिचा चेहरा मस्त उजळलेला असतो. शिल्पा तिला चिडवते. लग्न ठरलं वाटतं. वेगळी दिसते तू आज. हो, ठरलं. तुलाही सांगेल लग्न असेल तेव्हा. मला आता काम करू दे. मालती तिला काही काम सुचत नसते. तिला राहून राहून सुमितचा चेहरा आठवत असतो आणि ती गालातल्या गालात हसत असते. सुमितही ऑफिसला येतो. त्याला मालती आठवते. तिला पुन्हा भेटावेसे वाटते. तो स्वतःला कामात गुंतवून घेतो. मालती ऑफिस सुटल्यानंतर घरी येते. घरात आनंदाचे वातावरण असते. मालतीही खुश असते. सगळे मस्त जेवतात. मालती रूममध्ये जाते झोपायला, पण झोप काही येत नाही. तिच्या डोक्यात सुमितचे विचार चालू होतात. कसा असेल तो. ती स्वप्नात हरवून जाते. मनातच ती गाणं गुणगुणू लागते. मालतीला झोप लागते. इकडे सुमितची काही वेगळी अवस्था नसते. त्यालाही मालतीची आठवण येत असते. नवीनच लागलेली नव्या नात्याची हुरहुर. आधीरता त्याला नवीन असते. फोन नंबर नसल्यामुळे दोघांना बोलताही येत नाही. याचे त्याला वाईट वाटते. तो लॅपटॉपमध्ये काम करत बसतो. असेच काही दिवस जातात. एक दिवस सगळे भेटतात. ठरल्याप्रमाणे मालती आणि सुमित नसतात तिथे. या सुरेश काका, सुमितचे आई बाबा, काका, त्याचे काही मोठे माणसं, असे बरेच लोक येतात. मालतीचे आजी आजोबा येतात. मामा मामी सगळे येतात. सगळ्यांचं खाणं होतं. सगळे लग्न ठरवतात. 2 महिन्याने लग्न ठरते. 5 एप्रिल तारीख फिक्स होते. सगळे खुश होतात. एक दिवस आधी एंगेजमेंट असते. सगळं ठरतं. दोघांना फोन करून सांगतात. दोघेही तेवढेच खुश होतात. मालतीला सतत मनात येते, आपण सुमितला भेटलं पाहिजे. तो कसा आहे कळलं पाहिजे. आयुष्य सोबत घालवायचं कसं बोलणार. त्यांचा नंबर कुठे आहे. असला तरी मी कशी बोलणार. तिला असे अनेक प्रश्न पडतात. सुमित, मालती असेच तळमळत असतात. कोणाला त्याचा पत्ता नसतो. 1 महिना असाच निघून जातो न बोलता. त्यात व्हॅलेंटाईन डे येतो. सुमितला काय करावं काही सुचत नसते. तो काहीतरी ठरवतो. मालती सकाळीच लवकर उठते. यार, हा व्हॅलेंटाईन डे असाच जाणार. ती नाश्ता करते. ती कोणाशीच काही बोलत नाही. मालती, काय झालंय? काही बिनसलंय का? आई, नाही ग, मला आवरायचंय, मी जाते. ती रूममध्ये जाऊन आवरते. आज ती तरी छान आवरते. माणसाला एक वेळी आशा असते ना, तशी तिलाही होती सुमित भेटेल्याची. ती मस्त चुडीदार घालते. थोडंसं काजल, हलकासा मेकअप. आईला सांगून ती निघते. ती ऑफिसच्या पार्किंगमध्ये येते. तिला सुमित दिसतो. गाडीवर थांबलेला. शर्ट जीन्स. तिला मनातच मोरपीस फिरल्यासारखं होतं. सुमित तिला बघतो. गॉगल काढतो. लाजत एक छान स्माईल देतो. ती त्याच्याकडेच येत असते. तो तिला डोळ्यातच सामावत असतो. तिच्या चेहऱ्यावर आलेल्या हसण्याने ती आणखी खुलून दिसते. तो फक्त एकटक बघत असतो. मालती त्याच्यासमोर येऊन उभी राहते. तुम्ही इथे? तुला विश करायचं होतं ना. तो तिच्याकडे बघत बोलत असतो. तुला कुठे जायचे आहे का? कुठे नाही का? तू आज इतकी छान दिसते, त्यामुळे मला वाटलं अजून एक बोला ना. तुला आज सुट्टी घ्यायला जमेल का? हो ठीक आहे.
सांगते मी. का पण? अगं थोडं बाहेर गेलं असतो. चालेल ना तुला? मालती लाजून हो बोलते. मी एक फोन करते. मालती ऑफिसमध्ये कॉल करते. ठीक आहे, झालं माझं. सुमित बाईक स्टार्ट करतो. मालती मागे बसते. दोघं निघतात. सुमित, आपण आधी देवळात जाऊया का? बाप्पाला प्लीज. ठीक आहे. सुमित जवळच एका देवळात थांबतो. दोघे देवळात येतात. दोघे जोडीने नमस्कार करतात. नवीन नात्याची सुरुवात करते. तुझ्या साथीने तू सदैव आमच्या पाठीशी राहा. मालती मनात आशीर्वाद मागते. सुमित मालतीला बघतो. खूप मनापासून नमस्कार करते. त्याला विश्वास बसत नाही की आपण एकत्र आहोत. दोघे प्रसाद घेतात आणि निघतात. निघायचं? सुमित, हो. मालती, सुमित तिला आरशात पाहत असतो. वाऱ्यावर तिचे केस उडत असतात. एक वेगळाच आनंद तिच्या चेहऱ्यावर असतो. त्यालाही तेवढाच आनंद होतो. त्याची होणारी बायको त्याच्या सीटवर बसलेली असते. मालती, काही खायचं का? तू काही खाल्लंस का? हो, खाल्लंय मी. तुम्ही? मी पण खाल्लंय. आणि तू मला प्लीज सुमित बोल. नाही तर सुमित. पण लगेच कसं? जमेल, मी आहे ना सोबत. सगळं जमेल. मीही तुला मालती बोलतो. हो. दोघे मस्त एका बागेत जातात. मालती, इथेच बसूया, मस्त गप्पा मारू. चालेल ना तुला? हो. बोलताही येईल आपल्याला. दोघं खालीच बसतात. गावतात. सुमित बोलायला सुरुवात करतो. खिशातून एक गुलाब काढतो. हॅपी व्हॅलेंटाईन डे माझ्या होणाऱ्या बायकोला. मालती लाजून गोरीमोरी होते आणि गुलाब घेते. तुला बघितल्यापासून कधी तुला बोलतोय असं झालं होतं. पण माझ्याकडे नंबरही नव्हता. कोणाकडे मागू कसा? त्यामुळे शांत बसलो. तुझ्या कंपनीचं नाव विचारलं बाबांना आणि शोधत शोधत आलो. मालती हसायला लागते. मलाही बोलावंसं वाटत होतं. आज तर खरंच भेटावंसं होतं. पण कसं? आणि तुम्हीच आलात. तुझी माझी वेगळी काही अवस्था नाही. दोघांनी थोडं एकमेकांबद्दल माहिती करून घेतलं तर आपलं नातं अजून छान होईल. दोघं मस्त बोलत बसतात. नंतर बागेतल्या तलावात बोटिंगला जातात. सुमित थोडेसे फोटो काढतो. बागेतून निघतात आणि हॉटेलमध्ये जेवायला थांबतात. मालती, आजची ऑर्डर तूच दे. तुला काय पाहिजे ते? मालती मस्त छोले भटुरे ऑर्डर करते. सुमितची ही फेवरेट डिश असते. दोघं मस्त एन्जॉय करतात. नंतर सुमित आईस्क्रीम मागवतो. दोघांच्या पहिल्या वहिल्या व्हॅलेंटाईन मनाप्रमाणे होतो. नव्या नात्याची सुरुवात मैत्रीने होते. दोघं मनोमन खुश होतात. पाहिजे तसा जोडीदार भेटतो. त्यामुळे सुमित तिला घरी सोडायला निघतो. मालतीही आता बिनधास्त होते. तिचा एक हात त्याच्या खांद्यावर कधी जातो कळत नाही. तोही खुश असतो. मालतीचं घर येतं. ती उतरते. सुमितच्या समोर थांबते. थँक्स, माझ्याबरोबर आलीस. थँक्स काय? मी काय कोणी परकी आहे का? बाय, निघू का मी? सुमित तिचा हात हातात घेतो. ती थोडी अवघडल्यासारखी होते. तरीही तो हात सोडत नाही. सुमित सोडेना. तुझा नंबर दे ना. ती हात सोडवून नंबर देते. बाय करून अखेर निघते. मालती घरी येते. मालती, किती उशीर? चलावर, मी काहीतरी खायला देते. भूक लागली असेल ना? परत घर डोक्यावर घेशील ती. आईला मिठी मारते. नाही ग आई, आणि उड्या मारत निघून जाते. आईला तिचं वागणं जरा विचित्रच वाटते. तीही हसायला लागते. मालती स्वतःमध्येच रमून जाते. हात बघते तो सुमितने हातात घेतला होता. ती आरशात बघते आणि लाजते. ती आज खूप खुश असते. ती सगळ्यांसोबत जेवून घेते. घरात प्रत्येकाला तिच्यात थोडा बदल जाणवतो. ती भरभर जेवून घेते आणि झोपायला जाते. सुमित घरी येतो. तोही जेवतो आणि निवांत बेडवर झोपतो. मालतीचा चेहरा डोळ्यासमोर फिरत राहतो. त्याला थोडं हसायला येतं. तो कॉल करतो. मालती, झोपलीस का? नाही. बोला ना. आज खरंच खूप छान वाटलंय मला तुझ्याशी बोलून. मन एकदम हलकंसं झालंय माझं. हो ना, मलाही छान वाटतंय. त्या दिवशी एवढं बोलता नाही आलं, पण आज खरंच छान वाटतंय. तू बोल अजून काय? ऑफिस कसं आहे? रुटीन कसं असतं? मालती बोलत राहते. सुमित ऐकत राहतो. मालती, तुला असं मध्ये भेटलो तर चालेल ना? 2 महिने राहिलेत.
तोपर्यंत माझ्या बायकोच्या सगळ्या आवडी कळायला पाहिजे मला. थोडं तुलाही कळेल, माझ्याबद्दल कळेल. हो ना? हो, मी येईन आता. दोघांना सोबत राहायचं, थोडं नात्यालाही वेळ मिळेल. दोघं बोलत राहतात. रात्र सरून जाते. मालती सकाळी उठते तेवढ्यात सुमितचा मेसेज येतो, गुड मॉर्निंग. तीही गुड मॉर्निंग बोलते आणि आवरायला जाते. आवरून ऑफिसमध्ये जाते. मालती आणि सुमित असेच दररोज बोलत राहतात. नवीन नात्याची विण हळूहळू घट्ट होते. असेच महिना निघून जातो. लग्नाला 20 दिवस राहतात. मालती, अगं काय चाललंय? आई, अगं बोल ना, ऐकते मी, तू बोल. मालती, अगं आज साड्या घ्यायला जायचंय. तुझे सासरचे येणार आहेत. आज लवकरच ये बरं. हो, अगं आपण कोण कोण जाणार आहोत ते सांग. बाबा, काकी, मामी. तुला अजून कोणाला? तुझी मैत्रीण दीपालीला बोलाव. अजून कोणी नको, उगाच गर्दी. आई, ती ऑफिसला निघतात. सुमितचा फोन येतो, संध्याकाळी तुम्ही जाताय ना सगळे? का तुम्ही नाही येणार? नाही, मी काय करू येऊन? सुमित प्लीज या ना. मालती, मी काय करू येऊन तू सांग. ठीक आहे, ठेवते फोन मी. मालती फोन ठेवते. मालतीला वाटतं सुमितच्या पसंतीने सगळं घ्यावं. ती थोडी नाराज होते. संध्याकाळी सगळे जमतात आणि एका साड्यांच्या दुकानात जातात. मालतीच्या साड्या बघायला सुरुवात होते. मालतीला काहीच पसंत पडत नसते. सगळ्यांच्या चॉईसने एक साडी आवडते आणि तिला नेसून बघत राहतात. ती आरशात बघते, तिचं तोंड पडलेलं. ती पुन्हा एकदा आरशात पाहते तर तिला सुमित दिसतो हसलेला. ती मागे बघते तर खरंच सुमित आलेला असतो. तो हाताने सांगतो, सुंदर आहे. तिचा चेहरा आनंदाने फुलून येतो. ती थोडी लाजते. तो तिच्यासमोर बसून साड्या दोघं पसंत करतात. सगळे निघतात. सगळ्यांच्या संमतीने मालतीला घेऊन जातो. सुमित गाडी स्टार्ट करतो. मालती थोडी लाजत बसते. दोघं निघून जातात. मालती, कसं वाटलं सरप्राईज? सुमित, काय हे? छान होतं, पण मी एकच सांगते, मला तुम्ही पाहिजे खरेदी करताना. सुमित तिचा हात हातात घेतो आणि हो बोलतो. अगं, गंमत केली होती. मी असणार आहे यापुढे तुझ्यासोबत प्रत्येक वेळी, फक्त तुझ्यासाठी. सुमित तिला जेवायला घेऊन जातो. दोघं एकमेकांत हरवून जेवतात. सुमित फक्त पाहत असतो त्याच्या राणीला. मालती, तुला सर्व साड्या छान दिसतील. मालती लाजते. दोघांच्या पसंतीच्या आहेत ना? मालती, उद्या संडे आहे. मी तुला उद्या घ्यायला येतो. तू रेडी राहा प्लीज. बरं, ठीक आहे. मालती. दोघं मस्त व्हॅनिला आईस्क्रीम विथ फ्रूट्स, व्हाईट अँड डार्क चॉको चिप्स खातात. निघतात. सुमित गाडी चालवत असतो. मालती त्याला दोन्ही हाताने पकडून बसते. सुमितला थोडं हसायला येतं. दोघांमधली अंतर हळूहळू कमी होत आहे. सुमित, का हसताय? काही नाही, असंच. तो घरी सोडतो तिला. बाय बोलून निघतो. ती निघून जाते. तो तिला पाहत राहतो. मालती घरी सगळे हसायला लागतात. काय हसताय काय? काही नाही आई, कोणीतरी चोरून भेटतात. आपल्याला सांगितलं पण नाही. सगळे जोरात हसतात. मालती आईच्या गळ्यात पडते. तू खुश आहेस ना? बस, अजून काही नको आम्हाला. दोघं आनंदात राहा. उद्या पण जायचं ना आई? सुमितने सांगितलं फोन करून. ती लाजून आतमध्ये जाते. ती झोपते जाऊन. दोघांचे मेसेज होतात. दोघं झोपतात. मालती सकाळी लवकर उठते. आवरायला घेते. तिला कळत नसते काय घालावं. ती बरीच ड्रेस घेते, बाजूला ठेवते. अखेर एक छानशी रेड ब्लॅक कॉम्बिनेशन साडी घालते. फक्त लिपस्टिक लावते. तिला तेवढ्यात सुमितचा फोन येतो. ती आईला सांगून बाहेर येते. सुमित फोनवर बोलत असतो. तो सहज बघतो तर पाहत राहतो. आज काही वेगळंच दिसत होती मालती. वन साईड केस, मोकळे, त्यात रेडिश मॅट लिपस्टिक, त्यात तिची साडी. तो पाहत राहतो. ती बसते, विचारते, निघायचं का? तो हसून हो बोलतो. त्याचं सारखं लक्ष आरशात जाते. तिच्याकडे ती हळूच पाहत असते. तो एका सोसायटीखाली येतो. दोघं उतरतात. तो पुढे असतो. ती मागे येते. मालती, आपण आपल्या घरी चाललोय काय? तिला भीती वाटते, पण जावं तर लागेलच ना. दोघं येतात. ये आतमध्ये. ती आतमध्ये येऊन बसते. तिचा चेहरा उतरतो.
अगं काय हे, कोणी नाही घरी. गावाला गेलेत, उद्या येतील. तिकडे काम होती, मला वाटतं तुला घर दाखवावं म्हणून आणलं. मालती थोडी रिलॅक्स होऊन हसायला लागते. तो तिला पाणी देतो. तो फॅन लावतो. तिचे केस हवेने उडू लागतात, चेहऱ्यावर येतात. तो तिच्याकडे पाहत बसतो. ती नजर सोडते. सुमित, मी चहा बनवू का? नको, नंतर घेऊ. मी तुला घर दाखवतो. हा हॉल, हे आपलं किचन, या सगळ्यांचे रूम, हे देवघर. ती नमस्कार करते. तो हात धरतो आणि पुढे नेतो. ही आपली रूम, तुझी आणि माझी. ती पाहत असते. आवडली? हो, छान आहे. ती बघत असते. तो तसाच मागून जवळ येतो आणि पकडतो. तिच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलतो, आवडली खरंच. ती डोळे मिटते. त्याच्या पहिल्याच झालेला स्पर्श. ती शांत बसते. तिचे श्वास वाढतात. ती पुढे जाते. तो हात पकडून पुन्हा जवळ घेतो. मालती, ऐक ना. मालतीची नजर खाली असते. मालती, तो तिचा हाताने चेहरा वर करतो. आय लव्ह यू. तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडलोय. तिचे केस हाताने मागे घेतो. दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. तुला इथे आज आणलंय कारण जर तुला काही रूममध्ये चेंजेस करायचे असतील तर मला विचारता येईल. बाकी वेगळं काही म्हणत नाही माझ्या. खरंच. तो तिच्यापासून लांब जातो. ती मागून घट्ट मिठी मारते. सुमित, माझा विश्वास आहे तुमच्यावर. माझंही तुमच्यावर प्रेम आहे. सुमित मालतीला पुन्हा आपल्या मिठीत घेतो. दोघांच्या नवीन प्रेमाला आणि संसाराच्या नवीन स्वप्नांना सुरुवात होते. मालती त्याला सांगते तिला काय काय चेंजेस हवेत. सुमित ही मननपूर्वक ऐकतो. ती दोघांना चहा आणते. नंतर छान स्वयंपाक करते. सुमित खूप दिवसाने इतकं छान जेवतो. त्याच्या होणाऱ्या बायकोने जेवण बनवलेले असते. सुमित, निघूया का? सुमित, नको ना जाऊ. हे काय? सुमित, जावं तर लागेल ना. ती त्याला समजावते. तो तिला सोडायला येतो. सुमित तिला बाहेरच बाय करून निघून जातो. दोघांना आता खऱ्या अर्थाने दोघांची कमी भासायला लागते. दोघांनाही झोप लागत नाही. मालती फोन लावते. सुमित, काय झालं? फोन नाही केलात? काही नाही, असंच बोल ना. जेवलात का? हो, थोडंसं खाल्लं. तू जेवलीस? हो. सॉरी ना सुमित, प्लीज समजून घ्या ना. मालती, मी नाही चिडलो तुझ्यावर. तुला असं का वाटतंय? सुमित, मला असं वाटलं नाही ग. मला तुझी खूप आठवण येते. तू कधी कोणावर प्रेम केलंस? नाही सुमित, मी माझ्याच गोष्टीत असायची. कॉलेजनंतर लगेच जॉब. ग्रुप होता, पण कधी प्रेमात नाही पडले. तुम्ही? मी सुद्धा नाही. अभ्यास एवढा असायचा, बाकीच्या गोष्टींना वेळच नव्हता. तो हसायला लागतो. काय झालं? काही नाही, असंच. तुला काही दिवसांनी कळेल मी का हसतोय. तिला असते. सुमित, ठेवू का फोन? बाय, गुड नाईट. ओके बाय, गुड नाईट. दोघं झोपतात. असेच 2-3 दिवस जातात. सगळे पुन्हा एकत्र येतात. नमस्कार, कसे आहात सगळे? सुमितची आई, हो, सगळे छान. कशी चालली आहे तयारी? मालतीची आई, मालती सगळ्यांना स्माईल देते. सुमित सुद्धा असतो. सुमित, तू पुढे जा. दोघांच्या चॉईसने होऊ दे सगळं. सुमितचे बाबा, मालती, सुमित दागिने खरेदी करतात. सुमित आरशात पाहत तिला मंगळसूत्र घालतो. मालती एकटक नजर देत बघत असते. नाजूकसं मंगळसूत्र, नेकलेस आणि कानातले चांदीचे पैंजण, अशी सगळी खरेदी होते. सगळे तसेच सुमितच्या लग्नाचा ड्रेस घ्यायला जातात. मालतीच्या पसंतीने तोही घेतात. सगळ्यांसमोर डोळ्यांनीच बाय करून मालती निघते. सुमित ही तिला फक्त पाहत बसतो. आता लग्नाला फक्त आठवडा राहतो. आजपासून मालती सुमित सुट्टीवर असतात. सगळे आता जोरात तयारीला लागतात. मालती ही बाकीची खरेदीला जाते. नवरी म्हटलं की खूप सारी तयारी, नंतर लागणाऱ्या गोष्टी, याचा विचार करूनच मालतीच्या डोळ्यात पाणी. जेवढं आपला माणूस मिळण्याचा आनंद, तेवढंच लहानपणापासून वाढलो ते घर आणि जीवाभावाची माणसं सोडून जाण्याचं दुःख काय वाटतं ते फक्त त्या मुलीलाच कळते. खूप वेगळंच फील होत असतं, जे मालतीला आता वाटत होते. प्रत्येक मुलीला वाटतं नकोस अशा पद्धती ज्या माझ्या घराला मला परक करतात, पण शेवटी तिचं पद्धत त्याच मुलीला पार पाडावीच लागते.
खूप अवघड असतं आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जाणं. मालतीही तिच्या तयारीला लागते. तिची मैत्रीण दीपाली आणि ती सतत ठरवत असतात. कपड्याची खरेदी, मेकअप आर्टिस्ट सगळं काही चालू असतं. सगळेच युद्ध पातळीवर तयारी सुरू असते. घर आता माणसाने भरू लागते. मालतीच्या आईचे डोळे सतत भरत असतात. बाबा पोरीला डोळे भरून पाहत असतात. काकी काका डोक्यावरून हात फिरवत असतात आणि भाऊ बहीण आता भांडत नाहीत. पटकन गोष्टी हातात देतात, कारण त्यांची मालती आता नवरी होऊन दूर राहणार असते. दीपाली, मी ड्रेस साड्या ट्राय करते प्लीज, बघ कसं वाटतंय. मालती, हो ग चालेल. अगं हो, मेहंदी आर्टिस्ट त्याला मी कॉल करते, तुझं चालू दे. दीपाली मालती एक साडी ट्राय करते. आरशात पाहत राहते. देऊ, सांग ना कसं वाटतंय. अगं हो, छान वाटतंय. तू चेंज करत राहा, मी पाहते. बाकी पण सुरू आहे. आणि हो, तू गायत्री येत आहे ना बरोबर. अगं हो, येणार आहे डिअर. किती टेन्शन घेतेस ग. चल सगळं पॅकिंग करू आज. कधी काय घालायचं ठरवलंस ना तू. गायत्री येते, मालतीची शाळेतील मैत्रीण. ती येते आणि मालतीला मिठी मारते. मालतीही खुश होते. ये, मी पण दीपाली सुद्धा मिठी मारते. गायत्री, काय हे, किती वेळ ग. मालती, मालती यार, ऑफिसमध्ये सुट्टीचे वांदे होतात. माहिती आहे ना. कशा तरी मिळाली ते जाऊ दे. मी बॅगच घेऊन आली. आजपासून मुक्काम इथेच. तिघी उड्याच मारतात. ये, मी पण येते. उद्या मस्त एन्जॉय करू. तिघी खुश होतात. आई येते. अरे विजय, अनिल, तुम्हाला सांगितलेले कामे केली का. हो आई. विजय, अगं काकू, आम्ही आहोत ना. अनिल, जेवायला वाढ ना, भूक लागलीये. निशाला सांगते मी, तुम्ही ताईला बोलवा. गायत्री आणि दीपालीला पण बोलवा. वा गायत्री दी आली का. चला बरंच प्लॅनिंग करायचं. दोघं पळत मालतीच्या रूममध्ये जातात. हॅलो लेडीज. अनिल, अरे वा, माझे शिलेदार आले का. गायत्री, किती उशीर ग, सगळं काही ठरवायचं आपल्याला. विजय, अरे हो, बहिणीला जेवायला तरी द्या. का उपाशीच ठेवणार आम्हाला. दीपाली, सगळे हसायला लागतात. शेवटी अनिता पुन्हा बोलवायला येतात. तुम्ही सगळे एकत्र आले ना, की सगळं विसरता. चला जेवायला. मालती, चल ना बेटा. हो आई, आलोस. तू चल, मी आणते सगळ्यांना. सगळे जेवायला बसतात. मालती ताई, मी भरवू का तुला. विजय ताट घेऊन येतो तिच्याजवळ. घास भरवतो लगेच. अनिल, काकी, काका, गायत्री, दीपाली आणि शेवटी बाबा सगळे भरवतात. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असते. मालतीही रडायला लागते. ये, झालं का सगळ्यांचं. काय सगळे सेंटी होता. चला मला लागली. गायत्री, सगळे हसायला लागतात. चला आवरा, संध्याकाळी हळद फोडायची आहे. मालतीच्या लग्नाची. आई, सगळे जेवून घेतात. संध्याकाळी मालती छानशी साडी घालते. सगळे जमतात. मालती देवाला नमस्कार करून बसते. आई ही नमस्कार करते. मालतीच्या दोन मामी, मावशी, सोसायटीमधील सगळ्या बायका येतात. या ना, आत या. निशा काकी सगळे येऊन बसतात. आई हळकुंड घेऊन येतात. मामी सगळ्यांना हळद कुंकू लावतात. मालती आजी हळदीचं गाणं म्हणते. आजीच्या गाण्याने सगळे अजून उत्साहात येतात. मागे म्हणू लागतात. आजी छोटी हळकुंड घेते, फोडते. तशाच सगळ्याजणी एक एक करून फोडतात. आई जातं आणते, त्यालाही हळद कुंकू लावतात. फोडलेली हळद त्यात भरडली जाते. मालती कौतुकाने बघत असते. आतापर्यंत आपण फक्त बघत होतो, पण आज माझ्याच लग्नाची हळद फोडतायत. तिच्या मनात खुदकून हसू येते. मालतीच्या घरी सगळी गडबड चालू असते. सगळ्यांना नाश्ता देतात. सगळे नवरीची तयारी बघत बसतात. सुमितच्या घरीही हळदीचा कार्यक्रम चालू असतो. सगळेजण जमतात. आपले नवरदेव लांबूनच गंमत पाहत असतात. नातेवाईक जमलेले असतात. सुमित नजर चुकवून रूममध्ये येतो. मालतीला कॉल करतो. हॅलो मालती. सुमित, हा बोल ना. मालती, काय चाललंय. काही नाही, आता ते हळद फोडली सगळ्यांनी. खूप गोंधळ आहे. तुम्ही काय करताय. तुझी वाट बघतोय. 5 दिवस फक्त. हो का, दुसरं काही सुचत नाही वाटतं तुम्हाला. तुम्ही
सुसू द्याल तेव्हा जिकडे तिकडे तूच दिसत असतीस. मिस यू. थोडं आम्हालाही मिस करा की. गायत्री मालतीच्या हाताला फोन ओढून बोलत असते. कोण बोलतंय? तुमची मेहुणी. कोण? गायत्री. हो. तुम्हाला कसं कळलं? तुमच्या मैत्रिणींनी सांगितलंय तुमच्या दोघींबद्दल. अरे वा. काय अजून कसे आहात? छान. चालली तयारी. ठीक आहे, चला बाय. बोला मालतीशी. मालती काळजी घे. काही लागलं तर कॉल कर. ठेवतो फोन. बाय बाय. मालती फोन ठेवते. मालती. उद्या सकाळी पार्लरमध्ये जायचं आहे आणि संध्याकाळी मेहंदी काढायची आहे. ठीक आहे, चला जेवून घेऊ. तिघी जेवून गप्पा मारत बसतात आणि झोपून राहतात. सकाळी पटकन आवरून पार्लरमध्ये जातात. मालतीच्या सगळ्या ट्रायल होतात. नंतर ट्रीटमेंट होतात. तिघी सगळं आवरून पुन्हा घरी येतात. आई. भूक लागली. हो, देते जेवायला. आधी फ्रेश व्हा. आधी हो. आणि त्या पार्लरवाल्या संध्याकाळी येत आहेत तुमच्यासाठी. काय काय करायचे आहे सांगितलंय मी. नको म्हणू का? नका. मालती एवढं बोलून रूममध्ये येते. तिघी जेवायला बसतात. मालती सुमितला कॉल करते. हा बोला. आलीस? हो. परत मेहंदी काढायची आहे. बोलता येणार नाही ना म्हणून कॉल केला. जोरात तयारी चालली आमच्यासाठी. ती लाजते. हो. लग्नानंतर कुठे जायचं आहे? सांगितलं नाही मला. सुमित. हे काय? तुम्हीच ठरवा ना. आता काय सांगू? सगळं समोर आहेत. ठीक आहे, चल. तू नीट जेव. काय येऊ भरवायला? नको, मी ठेवते फोन. बाय. रात्री लावते. हो बाय. मालती आवरते आणि मेहंदीसाठी बसते. मालती बरोबर सगळेच मेहंदी काढतात. मालती हात भरून पाय भरून मेहंदी पूर्ण होते. ती पटापट फोटो काढते आणि सुमितला पाठवते. मालतीला मेहंदी बघून वेगळंच वाटतं. खरंच आता ती नवरी होऊ लागली. गायत्री गाणी लावते. सगळे मस्त डान्स करू लागतात. मालतीचे दोन्ही भाऊ तिच्या मेहंदीला साखर पाणी लावतात आणि तिला जेवू घालतात. तिघांचे डोळे भरून येतात. किती काम करून घेते ही. विजय. नंतर सगळं वसूल करू. अनिल. आपण? विजय. हो ना. अनिल सगळ्यांची सेल्फी काढतो. मेहंदी झाल्यावर सुमितचा फोन येतो. तिला काय करावं कळत नाही. लगेच दीपाली येते. तिच्या कानाला फोन लावते आणि दोघांच्या गप्पा सुरू होतात. गायत्री आणि दीपाली तिच्याकडे मध्ये मध्ये बघून हसत बसतात. मालती आणि सुमित सगळं सोडून एकमेकांच्या विश्वास हरवून जातात. दोघं एकमेकांशी बोलून फोन ठेवतात. मालती. माझा हात दुखायला लागला. मालती हसायला लागते. तिघींची पुन्हा मस्ती चालू होते. तिघी गप्पा मारता मारता मध्येच रडू लागतात. सगळ्या आठवणी समोर येतात. रात्रभर तिघी गप्पा मारत बसतात. पहाटे मध्येच झोप लागते. मालती सकाळी लवकर उठते आणि मेहंदीचे हात धुते. मेहंदीचा रंग खूपच लाल होतो. मेहंदीची लाली तिच्या चेहऱ्यावर देखील येते. दीपाली आणि गायत्रीही उठतात. बघू ग, गायत्री जिजूंचं जास्तच प्रेम आहे वाटतं. आजच एवढी लाल झालीये. हो ना. दीपाली. गप्प बसा. चला आवरा. आज खूप काम आहेत. ते बांगड्या भरायला येतील परत संध्याकाळी. हळदीचा प्रोग्राम आहे. आवरा. गायत्री. मला कॉफी आण ना आईकडून. हो मॅडम, आता आणते. गायत्री कॉफी घेऊन येते. मालती कॉफी पिऊन आवरते आणि छानशी साडी घालून बाहेर येते. मालती. खाऊन घेतल आधी, नंतर वेळ नाही मिळायचा. दुपारी सुहासनी जेवायला येणार आहेत. खूपच काम आहेत. चल आवर लवकर. निशाकाकी. मालती ही खाऊन पुढच्या तयारीला लागते. मालतीच्या चेहऱ्यावर नवरीची वेगळीच लाली येते. आज घरात छान जेवणाचा घमघमाट सुटतो. आई देवाला नैवेद्य दाखवते. सगळ्या सुवासिनींना जेवायला वाढते. मालती. काकी सगळ्यांना हळद कुंकू लावतात. मालती सगळ्यांच्या पाया पडते. सगळे तिला खूप सारे आशीर्वाद देतात. सगळे हसत खेळत जेवतात. दुसरीकडे बांगड्यावालाही येतो. जेवून झाल्यावर सगळे बांगड्या भरतात. बाहेरच जेवल्यावर घरातले जेवतात. गायत्री, दीपाली आणि मालती एकत्र बसतात. अगं काय हे तुम्ही तिघी एकत्र? बसा बसा. आजी काय करणार? आजी उद्यापासून त्यांचा पार्टनर असेल. आम्हाला कोण विचारणार? गायत्री. मालती.
रागाने तिला मारायला लागते. बघा कशी मारते, अजून तर लग्न बाकी आहे. दीपाली ती चिडून अजून दोघींना मारते. तिघीच आवरतं आणि थोड्या वेळ आराम करतात. मालती, उद्यापासून किती वेगळं आयुष्य असेल तुझं, मिस करू तुला. दीपाली तिच्या गळ्यात पडते. हो ना. गायत्री रडू लागते. तिघी गळ्यात पडून रडू लागतात. मालती दोघींना शांत करते. आजच संपवणार का स्टॉक, उद्या ठेवा काहीतरी. तिघी हसायला लागतात. तिघी बाहेर येतात. बांगड्या भरून घेतात. तिघी पण मालती तिच्या हाताकडे कितीतरी वेळ बघत बसते. हातातली मेहंदी, त्यात असणार सुमितचं नाव आणि त्याच्या नावाचा हिरवा सोडा. तिला त्याच्या आठवणीने व्याकुळ व्हायला होतं आणि लाजायलाही होतं. तेवढ्यात आई येते. मालती, आवर जा, तुझं हळद लावायची आहे. साडी घालून ये, आम्ही तयारी करतो. आई, तुम्ही दोघी पण जा, आवरा लवकर. काकी मालती छान पिवळ्या कलरची साडी घालून येते. पिवळी साडी, हिरवा सोडा. सुमितची नवरी तयार होते. इकडे विजया आणि अनिल गाणी लावतात. गाणी सुरू होतात. मालती येते. दृष्ट लागावी अशी दिसत असते. एका पाठावर तिला बसवतात. सगळे हळद लावायला येतात. गाणी सुरूच असतात. तिला फुलांच्या मुंजवळ्या बांधतात. मालती बसते. आई येते लावायला. नंतर काकी, असे एक एक जण येतात. नवरीला हळद लावतात. सगळ्यांची हळद लावून होते. तिच्या मैत्रिणी येतात. ऑफिसच्या कॉलेजमधल्या सगळे खुश असतात. मालतीचं हळदीचं रूप बघून आईची डोळे भरून येतात. मालतीही रडू लागते. सगळेच रडू लागतात. गायत्री छानसं गाणं लावते. मालती सगळ्यांना डान्स करायला लावते. सगळे डान्स एन्जॉय करत असतात. गायत्रीच्या विचित्र स्टेप्स बघून सगळे हसायला लागतात. मालतीचे दोन्ही भाऊ ही नाचत असतात. मालती थोडी थांबते. सगळे खूप आनंदी असतात. तिला खूप भरून येते. प्रत्येक मुलगी लहानपणापासून या दिवसाची वाट बघत असते आतुरतेने. उद्या मी नवरी होणार. तिचं मन आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणीने भरून येते. लग्नाच्या आदल्या दिवशी एका नवरीची खूप वेगळी अवस्था असते. सगळ्यांचं नाचून झाल्यावर तिच्या आंघोळीची तयारी करतात. मालती आणि तिची करवली गायत्री दोघींना बसवतात. तिला छान उठणं लावून आंघोळ घालवतात. प्रत्येक जणीचं मालतीची आंघोळ झाल्यावर तिला चेंज करायला पाठवतात. ती पुन्हा साडी घालून येते. तिला पाटावर बसून 5 जणी ओवाळतात. आई तिच्या लाडक्या लेकीला जेवायला आणते आणि स्वतः भरवते. सगळे मायलेकीला कौतुकाने पाहत असतात. जेवल्यावर मालती तिथेच आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांत पडते. आईचे डोळे भरतात. थोड्या वेळ तशीच पाहत राहते मालतीला. सगळे दमून झोपून जातात. मालतीच्या मैत्रिणीही मालती जागी असते. तितक्यात फोन वाजतो. हा बोला सुमित. मालती मालती तो मोठा श्वास घेतो. सुमित, काय झालं? किती गडबड? काम सगळं आवरणं, त्यात तुझी आठवण. तुझा आज आवाजच ऐकला नाही मी. किती अवघड असतं हा एक दिवस काढणं. आज हा दिवस तू तुझ्या घरच्यांबरोबर आहेस. उद्याच्या दिवसापासून माझ्यासोबत राहशील. किती अवघड आहे तुझ्यासाठी सुद्धा. मिस यू मालती. लवकर ये मालती. मालती फक्त ऐकते. काय झालं? बोल ना. मला तुझा आवाज, तुझं बोलणं ऐकायचं आहे. सुमित, खरंच अवघड असतं. मी पण खूप मिस केलं. मेहंदी झाली, हळद झाली, तुमच्या नावाच्या बांगड्या भरल्या. ही स्वप्न बघते प्रत्येक मुलगी. तिच्या मनात आलेलं ती मेसेज करून टाकते. काय हे असं सुचलं? सुमित, आज प्रत्येक वेळी आरशात पाहताना तुमची आठवण आली खूप. झालं राणी, उद्यापासून त्या आरशात मीही असेन. मलाही तुला बघायचंय. तुझ्या चेहऱ्यावर आलेली माझ्या हळदीची लाली तुझ्या हातात शोधायचं मला माझं नाव. तुला एकदा जवळून पाहायचंय मला. मालती, आम्हालाही अवघड असतं ग. अचानक येता आयुष्यात. सगळं काही देता एका क्षणात. जीव आमचाही अडकतो तुमच्यात. हुरहुर लावता. गोड मनाला विरह असतो काही क्षणांचा. नंतर आयुष्यभरासाठी आमच्या होऊन जाता. तर
मैत्रिणींनो आणि मित्रांनो, मालतूच्या आयुष्यात अजून पुढे काय काय घडणार आहे बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.